हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक महत्त्वाचं नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 यामध्ये कोण कोण फॉर्म भरू शकते, म्हणजे शैक्षणिक ज्यांची काय अर्हता आहे ते कोण कोण फॉर्म भरू शकते ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे पण महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सुवर्ण संधी हातातून जाऊ देऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जर लेक्चर करायचे असेल तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे 1 डिसेंबरच्या एक्झामसाठी, म्हणजे त्यात तुमची ही पण एक्झाम इन्क्लूड असणार आहे. तर त्यामध्ये आपण फक्त हेच प्रश्न केले पाहिजे ही सिरीज चालवतो आहे. करेक्ट, फक्त हेच प्रश्न केले पाहिजे ही सिरीज आपण चालवतो आहे. ही सिरीज आपण चालवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघायला विसरू नका. डेली मंडे टू फ्रायडे सेशन असतं. त्यानंतर मंडे टू फ्रायडे आपण आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर फ्री सेशन घेतो. PYQs म्हणजे ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर राज्यसेवा आणि कंबाईनचे डिस्कस करतो. तर हे जर सेशन तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला टेक्स्टबुक हे ऍप प्ले स्टोर मधनं डाउनलोड करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मला ह्या नंबरवर मेसेज करावा लागेल, व्हॉट्सअप नंबरवर, जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपवर जॉईन करून तुम्हाला या सेशनची लिंक प्रोव्हाइड करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपली पेड बॅच सुरू होत आहे. सारथी नावाने आपली पेड बॅच आहे कंबाईनची. ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला ते सबस्क्रिप्शन केवळ आणि केवळ 2956 रुपयात आणि 18 महिन्यात सबस्क्रिप्शन भेटतं विद्यार्थी मित्रांनो. ग्रेट इंडियन सेल म्हणून आपला हा 2 ते 3 दिवस सेल सुरू आहे. तर ज्यांना पण सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हे सबस्क्रिप्शन घेता येणार आहे. आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही तिथे अप्लाय कुपन कोडमध्ये जाऊन मकरंद हा कोड जर टाकत आहात तर तुम्हाला ते सबस्क्रिप्शन 2956 रुपयात भेटत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सपोज जर तुम्हाला पुढच्या वर्षी राज्यसेवा म्हणजे 2025 ची राज्यसेवाचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर त्याची सबस्क्रिप्शनची प्राइस आहे 29,249 रुपये. ही प्राइस आपण 22,000 पर्यंत कमी करू शकतो जर तुम्ही मला कॉल केलात तर. ठीक आहे, आणि 18 महिने सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटत आहे. पण तुम्हाला त्यासाठी कोड टाकायचा आहे मकरंद. ठीक आहे, त्यात तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने जी जीएसटी बॅच आहे ती पूर्ण जीएसटी बॅच भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि बुक सुद्धा भेटणार आहे. तर काही जर अडचण असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, ही पेड बॅच आहे आणि जसं मी तुम्हाला कंबाईनची पेड बॅच म्हटलं, ही माझी 30 सप्टेंबर पासून ही पेड बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे लेक्चर सुरू होऊन राहिलेले आहे आणि बाकी पण सुद्धा लेक्चर सुरू होऊन राहिलेले आहे. तर 30 सप्टेंबरला सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता आपलं हे सेशन असणार आहे कंबाईनचं. तर जॉईन करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, वळतो आहे आजच्या सेशनकडे. जसं तुम्हाला माहिती असेल की जे नोटिफिकेशन आउट झालंय, ठीक आहे, तर ज्यामध्ये आता तुम्हाला माहिती असेल की 29 डिसेंबर 2023 रोजी, ठीक आहे, विविध संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धीपत्रक 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. तदनंतर शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे, ठीक आहे, दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करिता 258 पदांचं मागणी पत्र आयोगास प्राप्त झाले. तर सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात आला. शासनाकडून विनंती करण्यात आली होती. सदर विषयासंदर्भात आयोगाची दिनांक 23 सप्टेंबर रोजी तुम्हाला माहिती असेल की जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय सांगण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो, की बैठकीमध्ये काय सांगण्यात आलं की ही जी एक्झाम आहे, ज्या 254-58 जागा म्हटलंय, त्या 258 जागा म्हणजे कृषी सेवेतल्या इन्क्लूड करून ही परीक्षा आता पुढे घेणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र कृषी सेवेच्या भरावयाचे एकूण 258 पदांचा तपशील त्यांनी खालील प्रमाणे दिला आहे. म्हणजे हा तपशील तुम्ही हे नोटिफिकेशन बघू शकता. ठीक आहे, तर महत्वाचं मला यामध्ये काय सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा की यामध्ये ही एक्झाम कोण कोण देऊ शकतं. ठीक आहे, आजचा जो व्हिडिओ आपण कव्हर करतोय की शैक्षणिक अर्हता काय आहे. ठीक आहे, आणि हे बघा, एप्रिल 2024 ला
आता वयोमर्यादा हा पण महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये. तर किमान वय ठीक आहे 19 आणि अराखीव खुला प्रवर्ग 38, मागासवर्गीय 43, त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू 43, मागासवर्गीय 43, माजी सैनिक असेल 43 आणि दिव्यांग उमेदवार असेल तर 45. म्हणजे हे एज गटात ज्यांचं ज्यांचं बसत असेल ते एक्झाम हे देऊ शकणार आहे. त्यानंतर महत्वाचा विषय काय आहे की हे एक्झाम कोणाकोणाला देता येणार आहे. म्हणजे बघा, ज्यांच्याकडे प्रस्तुत भरतीकरिता शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग ठीक आहे दिनांक 7 सप्टेंबर 2011 अन्वये खालील शैक्षणिक अर्हता बीएससी कृषी, बीटेक कृषी अभियांत्रिक व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केल्या आहेत. म्हणजे जसं बीएससी कृषी जैव तंत्रज्ञान ठीक आहे, त्याच्यानंतर बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीएससी गृहविज्ञान, बीटेक अन्नतंत्र, त्याच्यानंतर बीएफएससी आणि बीएसएससी उद्यानविद्या ठीक आहे बीएसएससी. त्याच्यानंतर प्रस्तुत भरतीकरिता शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग ठीक आहे 23 एप्रिल 2021. म्हणजे हे जे वेगवेगळे तुम्ही बघत आहात इथे ठीक आहे एससी ऑनर्स कृषी एसएससी ऑनर्स कृषी या पदवीशी समतुल्य ठरवण्यात. मग यामध्ये काय काय येतं, बीएससी ऑनर्स उद्यानविद्या ठीक आहे, त्यानंतर बीएससी ऑनर्स वनविद्या, बीएससी ऑनर्स सामाजिक विज्ञान, बीएफएससी मत्स्य विज्ञान ठीक आहे, बीटेक कृषी अभियांत्रिक, बीटेक अन्न तंत्रज्ञान आणि बीटेक जैव तंत्रज्ञान आणि त्यानंतर बीएससी एमबीएम, बीबीएम कृषी, बीबीए कृषी, बीएससी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन. म्हणजे इतक्या लोकांकडे म्हणजे ज्यांची डिग्री असेल तर तेच लोक हे फॉर्म भरू शकणार आहेत. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्यास अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील म्हटलेलं आहे. तर आता याच्यात महत्वाचं हे सांगायचं होतं की जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे होतं ठीक आहे, तर हेच लोक म्हणजे या पर्टिक्युलर कृषीसाठी म्हणजे जे काही 258 जागा आहेत त्यासाठी अप्लाय करू शकणार आहेत ठीक आहे. बाकी क्लॅरिटी जी आहे ती नोटिफिकेशन मध्ये दिलेलीच आहे. होप सो तुम्ही हे नोटिफिकेशन प्रॉपर पद्धतीने बघा आणि ज्यांचं हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तर हे लोक हे फॉर्म भरू शकणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. बस या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले युट्यूबवर आणि टेक्स्टबुकवर मी सीसेट घेतो आहे, तर आपली जी युट्यूबवर आपण सीसेट सुरू केली आहे 1 डिसेंबर साठी, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन आपण डिस्कस करतो डेली विथ शॉर्ट ट्रिक्स एक्सप्लेनेशन ठीक आहे. तर हे सेशन तुम्ही जॉईन करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ठीक आहे, त्यावर पण तुम्ही जॉईन होऊन जा आणि काही अडचण असेल सबस्क्रिप्शन संदर्भात तर तुम्ही कॉल करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, तर पुन्हा एका व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईस.